गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज सकाळ सकाळी आपल्याकडे कस्टमर चालू आहे आणि आता आपल्याला बनवायचा आहे आज वडापाव. तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे वडापावची भाजी कशी बनवायची. त्यासाठी अद्रक, लसूण, मिरची असं सगळं काही मिश्रण करून घ्यायचं आणि ते मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचं. गर 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 करून असं बारीक मस्त मिश्रण करून घेतलेलं आहे. आज काय झालं आहे, आज आमचा कामगार सुट्टीवर आहे, त्याच्यामुळं आज मला लय लोड आहे. त्यामुळं पटापटा पटापटा सगळं मी असं करून घेतलं आहे बारीक. थोडासा व्हिडिओ शॉर्टमध्ये केला आहे, बघून घ्या. हे असं मस्त बारीक करून घ्यायचं. हे असं सगळं मिश्रण बनवत असताना आदनंमधनं गिऱ्हाईक बी येत होतं. सगळ्यात पहिल्यांदा आल्या आल्या बटाट लावला होता आणि तो असा मस्त गरमागरम शिजला होता. मग त्याला पटकन असा झाकण काढून तुम्हाला एकदा दाखवलं. तोपर्यंत पाठीमागे रिव्ह्यू घेऊन आलो सगळ्यांचा. असा बटाटा सोलायला घ्यायचा पटापटा पटापटा. बटाटा मस्त शिजला, मस्त त्याला चुरून घेतला. आता कढई ठेवलेले, तेल टाकले. आता याच्यामध्ये मस्तपैकी आपण मोहरी टाकणार आहे. मोहरी अशी तड 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 करायला लागली ना की मग मजाच येते. हे बघा, हे सगळं असं रेडी करून ठेवलेलं असतंय. आता त्याच्यामध्ये टाकू आपण मोहरी. मोहरीचा असा आवाज कडकड कडकड कड येतच राहतो. अशी मोहरी मस्त टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आपण टाकलाय. आता हे आपण जो बारीक वाटलेला मसाला आहे तो मस्त टाकायचा असा आणि त्याच्यामध्ये मीठ, हळद चवीनुसार आपल्याला टाकून घ्यायचं जेवढं लागतंय तेवढं. हे असा मस्त लगदा मगाशी करून घेतला होता बटाट्याचा. आमच्याकडे क्वांटिटी जास्त असते त्याच्यामुळे असं प्लेटनंच करायला लागतं. त्यासाठी आमच्याकडे उलटणे आहेत पण आम्ही वापरत नाही ते. असं मस्त मिक्स करून घेतल्यानंतर थोडासा गॅस चालू ठेवायचा. असा मस्त याचा लगदा करून नंतर हे सगळं प्लेटमध्ये काढून ठेवून द्यायचे. मित्रांनो, असा सगळा लगदा काढून ठेवला की परत मग जसा लागेल तसा वडापाव बनवून द्यायचा गिरायकाला. हाय मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये सांगा आणि पेजला लाईक करा, फॉलो करा. थँक्यू. बाय बाय.